महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने महसूल विभागाचे कर्मचारी आता बेमुदत काम बंद आंदोलनाच्या भूमिकेत। महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत गेल्या काही वर्षात अन्याय झालेले असून 7 ते 8 वर्षापूर्वी मान्य मागण्यासंदर्भात देखील अद्यापही शासन निर्णय झालेले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये हळूहळू प्रतिकूल प्रतिमा निर्माण होत आहे। सन 2006 मध्ये महसूल विभागाचा आकृतीबंध करण्यात आलेला आहे। त्यानुसार सन 2016 मध्ये आकृतीबंध होणे हे क्रमप्राप्त होते, मात्र आजही महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर झालेला नाही। महसूल विभागात सध्या स्थितीत पूर्वीच्या आकृतीबंधनानुसार 30 ते 35% पदे ही रिक्त आहे। त्यामुळे एकाच कर्मचाऱ्याकडे 2 ते 3 संकलनाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर वाढलेली लोकसंख्या तसेच कामकाजाच्या स्वरूपात झालेला आमूलाग्र बदल याबाबत विचार करता दररोज रात्री उशिरापर्यंत तसेच सुट्टीच्या दिवशी काम करूनही अपेक्षित गतीने कामकाजात निपटारा होत नाहीये। त्यामुळे महसूल कर्मचारी मानसिक तसेच शारीरिक व्याधीने ग्रस्त होऊन इतर विभागामध्ये होणारी कर्मचारी भरती व इतर विभागामध्ये मंजूर होणारे आकृतीबंध यावर विचार करता शासनाचा कणा म्हटल्या जाणाऱ्या या महसूल विभागाकडे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या मनात मूळ धरत आहे। महसूल विभागाच्या आकृतीबंधाच्या अनुषंगाने शासनाने नेमलेल्या दानगट समितीचा अहवाल स्वीकारून महसूल आकृतीबंध तात्काळ मंजूर न झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होत असल्याने पदाधिकारी म्हणून जाणवायला लागले आहे। शासनाच्या विविध जबाबदाऱ्या असून सुद्धा महसूल विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव कर्मचाऱ्यांच्या मनात होत आहे। त्यामुळे सर्व महसूल कर्मचारी व जिल्हास्तरीय संघटना राज्य संघटनेचा भाग असल्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेला संताप या कार्यालयातील कर्मचारी सुद्धा सहभागी झालेले आहेत। आज आपण सध्या कलेक्टर ऑफिसमध्ये आहेत आणि येथील महसूल कर्मचारी आहेत ज्यांनी गेल्या शुक्रवारी लेखणी बंद आंदोलन केलं होतं, म्हणजेच 18 तारखेला यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर जाणून घेऊया यांच्या मागणी काय आहे आणि परिस्थिती काय आहे। मी ब्रिजेश वस्तानी, महसूल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष, अमरावती जिल्हा। आमचं मॅडम राज्यव्यापी हे आंदोलन आहे आणि राज्यव्यापी आंदोलनमध्ये आमच्या ज्या विविध मागण्या आहेत त्याबाबत राज्यस्तरावर आम्ही शासनाला यापूर्वीच अवगत केलेलं आहे 15 दिवस पूर्वी। त्यानंतर आम्ही 10 तारखेपासून काळ्या फिती लावून सर्व कर्मचाऱ्यांनी पूर्ण राज्यभर निदर्शनं केलेली आहे। सेकंड डेला लंच अवरमध्ये आम्ही परत गेटजवळ निदर्शने केली आमच्या ज्या विविध मागण्या आहे। नंतर 12 तारखेला आम्ही लेखणी बंद आंदोलन केलं, तरी देखील शासनाने काहीही दखल न घेतल्यामुळं 15 तारखेपासून सोमवारपासून आम्ही बेमुदत आंदोलनमध्ये आहे। आज बेमुदत आंदोलनाचा आमचा 4था दिवस आहे। अद्यापही शासनाकडून काहीही आम्हाला रिस्पॉन्स नसल्याने, शासन आमच्या मागण्यांची काही दखल घेत नसल्याने आमचा संप कायम आहे। आमच्या ज्या मागण्या आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी आमची 2006 नंतर आकृतीबंध मंजूर नाही झालेला आहे, तर सुधारित आकृतीबंधची महत्त्वाची मागणी आहे। कारण पदं जी 2006ला मंजूर झाली होती त्यानंतर पदं वाढीव निर्माण करण्यात आलेली नाही आहे। आज बराच वर्षाचा कालावधी लोटूनही जनतेची कामे वाढलेली आहे, जनसंख्या वाढलेली आहे, नंतर शासनाच्या विविध योजना आलेल्या आहे, त्यानुसार कामाचा व्याप महसूल कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आहे। परंतु पदं न वाढल्यामुळं एकाच कर्मचाऱ्यावर 3-3, 4-4 चार्जेस आहेत, 3-3, 4-4 टेबलचा कार्यभार आहे। त्याच्यामुळं आमची शासनाकडे ती मागणी आहे की आकृतीबंधमध्ये पदे वाढवून द्यावी म्हणून। नंतर आमची एक महसूल सहाय्यक संवर्ग आहे आमचा, त्याचा ग्रेड पे 1900 वरून 2400 करण्यात यावा, ही आमची महत्त्वाची मागणी आहे। एक अव्वल कारकून आमचं जे पदनाम आहे ब्रिटिशकालीन युगापासून, तर ते आमचं सहाय्यक महसूल अधिकारी करण्याचं आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे। डिपार्टमेंटल एक्झाम आहे, नंतर नायब तहसीलदार पदावर पदोन्नतीमध्ये अव्वल कारकून आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या लवकर झाल्या पाहिजे। सरळ सेवा आणि पदोन्नतीचा जो रेशो आहे तो चेंज झाला पाहिजे। डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू नायब तहसीलदार भरले पाहिजे। महसूल सहाय्यकची पदे रिक्त आहे आमच्याकडं, तर त्यामध्ये शासनाकडून MPSC एक्झाम झालेली आहे, प्रोसेस सुरू आहे, पण ती तात्काळ पदं भरण्यात यावी आचारसंहितेपूर्वी, अशी आमची मागणी आहे। तर अशा विविध मागण्यांमुळं आम्ही शासनाकडं आम्ही विनंती केलेली आहे। पदं जर भरली तर जनतेचीच कामं लवकर होईल आणि आम्हा कर्मचाऱ्यांवरचा देखील ताण कमी होईल। तर आपल्या माध्यमातून आमची शासनाला एवढीच विनंती आहे की तात्काळ आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, जेणेकरून बेमुदत संप आम्हाला मागे घेता येईल। सर, आपण सांगितलं की पदे रिक्त आहेत, किती पदे रिक्त आहेत? सद्यस्थितीत महसूल सहाय्यकची आमची 311 पदं मंजूर आहेत, त्यापैकी 250 पदं भरलेली आहे, 60 पदं रिक्त आहे। अमरावती जिल्हा, फक्त अमरावती जिल्हा। तर इथे महिलासुद्धा दिसतात आणि पुरुषसुद्धा आहेत, तर किती कर्मचारी आहेत टोटल? आता पूर्ण जिल्ह्याचे 663 कर्मचारी
क्लास 3 आणि क्लास 4चे संपात सहभागी आहे. त्याच्यामध्ये अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, शिपाई आणि कोतवाल संघटनेने पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यांची संघटना वेगळी आहे आणि पुरवठा विभाग आम्हाला पाठिंबा आहे, परंतु पुरवठा विभागाचे कर्मचारी काम करत आहे. जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील पाऊल काय राहणार आपलं? आमची राज्य संघटना सतत मंत्रालयामध्ये पाठपुरावा करत आहे. संबंधित मंत्र्यांशी चर्चा पण होत आहे आमची. तर जसं आम्हाला स्टेटवरून निर्देश येईल त्यानुसार पुढची आमची भूमिका राहील. माझं नाव रामानंद सरस्वती आहे. मी सचिव आहे अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा. आम्हाला मॅडम राज्य संघटनेकडून, आमची जी महसूल संघटना आहे राज्य संघटना, यांच्याकडून जे वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल त्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढची पावलं आमची राहील. महत्त्वाची म्हणजे ज्या ठिकाणी 4 पदे मंजूर आहे तिथे 1 किंवा 2 व्यक्ती कार्यरत आहे. त्यामुळे एकाकडे 3-3 टेबलचा कार्यभार आहे. आमची हीच मागणी आहे की आम्हाला कर्मचारी तुम्ही नवीन पदभरती द्या. त्या अनुषंगाने शासनाचंच काम सुलभ कसे होईल ते आम्हाला मग बघता येईल. 2006 पासून सुधारित आकृतीबंध नाही आहे. त्यामुळे कार्यालयामध्ये पदं कमी असल्याकारणाने प्रत्येक टेबलवर म्हणा किंवा एक टेबल सोडून अतिरिक्त कार्यभार दिला जातो. आणि आज आपण पाहतो की शासकीय सेवेमध्ये पुरुषाच्याच बरोबरीने महिलासुद्धा असल्यामुळे महिलांवरही अतिरिक्त कार्यभार आपसुकच येतो. आणि त्यामुळे महिलांना 2-2 कार्यभार सांभाळणे, वेळ अटेंड करणे आणि कार्यालयाची वेळही आता 9:45 ते 6:15 अशी भरपूर असल्यामुळे थोडा कामाचा ताण जास्त येतो मॅडम.